लोभ याला वाईट शाप म्हणतात. त्यामुळे सुखी जीवनातही समस्या वाढू लागतात. ही वाईट सवय आपली विचार करण्याची आणि समजण्याची शक्ती कमकुवत करते. हे शक्य तितक्या लवकर सोडले पाहिजे. या संदर्भात श्री स्वामी समर्थांनी आपल्या शिष्याला एक कथा सांगितली. श्री स्वामी समर्थ म्हणाले, एक गावात पती पत्नी सुखी जीवन जगत होते. नवरा राजाच्या वाड्यात दिवसभर काबाड कष्ट करून एक एक सोन्याचे नाणे कमवत असे. ती व्यक्ती खूप प्रामाणिक होती, म्हणूनच तो राजाचा लाडका होता. पत्नीनेही हुशारीने घर चालवले. एके दिवशी राजवाड्यातून घरी परतत असताना त्या माणसाला एक यक्ष भेटला. यक्ष त्या माणसाला म्हणाला की तुझ्या प्रामाणिकपणाने आणि परिश्रमाने मला खूप आनंद झाला आहे. म्हणूनच मी तुम्हाला सोन्याच्या नाण्यांनी भरलेले 7 घागरी देत आहे. हे तुम्हाला तुमच्या घरामध्ये सापडतील. त्या व्यक्तीला खूप आनंद झाला. घरी आल्यावर त्याने पत्नीला संपूर्ण हकीकत सांगितली. खोलीत गेल्यावर मला तिथे 7 घागरी ठेवलेले दिसले. त्यातील 6 घागरी सोन्याच्या नाण्यांनी पूर्ण भरलेल्या होत्या, पण एक घागर थोडी रिकामी होती. 7वी घागर पाहून पती संतापला आणि म्हणाला की यक्षाने माझी फसवणूक केली आहे. पती रागावून त्याच ठिकाणी पोहोचला जिथे त्याला यक्ष सापडला होता. यक्ष प्रकट झाला आणि म्हणाला की तू तुझ्या कमाईने 7वी घागर भर. त्या व्यक्तीला वाटले की एक छोटी घागर भरायला काही दिवस लागतील, बाकीच्या 6 घागरी माझ्याकडे पूर्ण भरलेल्या आहेत. घरी आल्यावर त्याने पत्नीला सांगितले की 7वी घागर आपण स्वतः भरूया. दुसऱ्या दिवसापासून पती पत्नी बचत करू लागले आणि रिकाम्या घागरीमध्ये सोन्याची नाणी ठेवू लागले. बरेच दिवस झाले तरी 7वी घागर भरली नाही. हळूहळू नवरा खूप कंजूस झाला. त्याला शक्य तितक्या लवकर रिकामी घागर भरायची होती. घरात पैशांची कमतरता होती. त्या व्यक्तीच्या पत्नीने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, पण तो मान्य झाला नाही. काही दिवसातच घरची शांतता भंग पावली. मारामारी, भांडणे होऊ लागली. सुखाचे दिवस दुःखात बदलले. जेव्हा राजाला कळले की सेवकाच्या घरात पैशाची कमतरता आहे, तेव्हा त्याने दररोज 2 सोन्याची नाणी सेवकास देण्यास सुरुवात केली. परंतु त्यानंतरही सेवकाला सुख आणि शांती परत मिळाली नाही. एके दिवशी राजाने सेवकाला विचारले की तुला 7 घागरी यक्षाने दिल्या आहेत का? सेवक म्हणाला, होय महाराज. सेवकाने राजाला सर्व घटना सांगितली. राजाने सेवकाला सांगितले की जा आणि 7ही घागरी यक्षाला परत कर, कारण 7वी घागर लोभाची आहे. ती कधीच भरून निघणार नाही. लोभाची भूक कधीच भागत नाही. सेवकाला राजाचे म्हणणे समजले आणि त्याने 7ही घागरी यक्षाकडे परत केल्या. यानंतर पती पत्नी दोघेही आनंदी झाले. स्वामी सांगतात या कथेचा आचार असा आहे की लोभ लवकरात लवकर सोडला पाहिजे, अन्यथा जीवनात समस्या वाढू लागतात. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कृपया आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.